आने वाला प्रभु यीशु मसीह की अधिभौत नाम में सब पवित्र नामों में समझ देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन. प्रभु का अनुग्रह और आपका उनकी प्रार्थना है प्रभु ने सही सलामत समय पर हमें वापस लाए आणि देवाची कृपा आणि तुमच्या सगळ्यांची प्रार्थना आहे की प्रभूने सुखरूप या ठिकाणी परत घेऊन आला. और इधर भी मैंने देखा अभी सिर्फ प्रभु का संदेश नहीं देख पाया, बाकी तीनों में से जितना प्रभु ने सुंदर रीति में और लोगों को जरूर जान करके दिया उनको प्रभु ने इस्तेमाल किया, इसके लिए प्रभु धन्यवाद देता हूँ. आणि फक्त विपुलचा संदेश मी नाही ऐकू शकलो, पण बाकी सगळ्यांचे तिन्ही संदेश ऐकले आणि देवाची कृपा झाली की प्रभूने सहाय्य केलं, सामर्थ्य दिलं आणि खूप चांगल्या प्रकारे मंडळीमध्ये कार्य केलं. प्रभु जरूर महिमा लिया है आणि निश्चितच प्रभूचा गौरव झाला आहे. और आप लोगों की प्रार्थना है कि उधर भी सब बातों में बहुत प्रभु ने प्रभु का महिमा के लिए इस्तेमाल किया. आणि तुमच्या लोकांची प्रार्थना आहे की त्या ठिकाणी सुद्धा प्रभूने त्याच्या गौरवाकरता खूप उपयोगात आणलं. आने जाने की यात्रा में भी कई लोगों को प्रभु का वचन बांटने के लिए और वो लोग 5 लोगों ने हमारा प्रोग्राम सुनने के लिए सब्सक्राइब किया, उसमें एक नन है. आणि देवाची कृपा आहे की प्रवासामध्ये सुद्धा पुष्कळ लोकांना देवाची सुवार्ता सांगण्याकरता प्रभूने सहाय्य केलं आणि त्याच्यापैकी 5 लोकांना यूट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करण्याकरता सहाय्य केलं. त्याच्यापैकी एक जी आहे ती नन आहे और एक पुलिस इंस्पेक्टर है आणि पोलीस इन्स्पेक्टर आहे और एक हमारे सरदार जी है. आणि एक सरदार आहे बहुत प्रभु ने कार्य किया. आणि प्रभूने खूप कार्य केले. इसके अलावा कई ऐसा मुसलमान लोगों से भी बहुत अच्छा रीति में उन लोगों ने कई प्रकार का बातें किया, उनको भी समझाने की प्रभु ने कृपा की. आणि मुसलमान लोकांनी सुद्धा खूप प्रश्न विचारले आणि त्यांना देवाच्या वचनाद्वारे समजून सांगण्याकरता सहाय्य केलं. जो भी है हमने ये देखा है कि जहाँ पर प्रार्थना है वहाँ पर विजय है. आणि निश्चित एक गोष्ट खरी आहे, या गोष्टीचा अनुभव आला आहे की ज्या ठिकाणी प्रार्थना आहे त्या ठिकाणी निश्चितच विजय आहे. आप में से बहुत लोग दिल से प्रार्थना किया आणि तुमच्यापैकी खूप लोकांनी संपूर्ण हृदयाने प्रार्थना केली. और स्नेहा इतना बीमार है अभी उसको खड़ा होने का भी ताकत नहीं. आणि स्नेहा एवढी आजारी का तिला उभं राहण्याचं सुद्धा ताकद नाहीये. प्रभु का कृपा है, प्रभु उसको फिर देगा. आणि देवाची कृपा आहे की प्रभु तिला सामर्थ्य देईल. जो भी है मानो समय इतना प्रभु के लोगों के साथ इतना टाइट, मानो बहुत लोगों को भजन भी सुनने की इच्छा था तो बार बार ऐसा संगति करने का मौका मिला. आणि पुष्कळ लोकांना वचन ऐकण्याची खूप इच्छा होती म्हणून वारंवार अशा प्रकारे संगती केली गेली प्रभु का महिमा हुआ, आणि देवाचा गौरव झाला सच में व्यर्थ नहीं हुआ. आणि खरोखर तिथं जाणं व्यर्थ नाही झालं बहुत प्रोत्साहन भी मिला. आणि खूप प्रोत्साहन पण मिळालं. तो आपका प्रार्थना के लिए भी प्रभु से आभारी. आणि तुमच्या प्रार्थनेकरता सुद्धा प्रभूकडे आभारी आहे. प्रभु आप सबको बहुत सामर्थ्य दे आणि प्रभू तुम्हाला सगळ्यांना खूप सामर्थ्य और देवा. हम आखिरी के आखिरी समयों में हैं. आणि शेवटल्याच्या एकदम शेवटी अशा काळामध्ये हम आहोत. सब लोग एक इंतजार में हैं. आणि आपण प्रत्येक जण एक वाट पाहत आहोत. सब लोग एक ही इंतजार में. आणि सगळे लोक एक वाट पाहत आहोत. किसका इंतजार है? आणि कसे कोणाची वाट पाहत हमारे आहोत? प्रभु यीशु मसीह के आगमन आणि के प्रभू इंतजार. येशू ख्रिस्ताच्या आगमनाची. प्रियो प्रभु यीशु सच में आप दिल से प्रभु के आगमन किया इंतजार में है क्या? आणि बरोबर संपूर्ण हृदयाने प्रभूच्या आगमनाची तुम्ही वाट पाहत आहात का? मन हमारे जीवन में हमें परकर जानना है कि मैं सही में प्रभु के आगमन की मैं बाट जोने वालों में एक व्यक्ति है क्या? आणि आपण निश्चितच स्वतःला पारखून बघायचं की प्रभूच्या आगमनाची वाट पाहणारा मी एक मनुष्य आहे का? क्योंकि हम कभी नहीं सोचता ऐसे समय में प्रभु आने वाला है. आणि कधी आपण विचार करणार नाही अशा वेळेला प्रभू येणार आहे. ये तो प्रभु ने बोला तुम समय नहीं जानता, दिन नहीं जानता, मन इसलिए तुम क्या करना, जागते रहना, तैयार रहना. आणि प्रभूने म्हणूनच म्हटलं की तुम्हाला वेळ ठाऊक नाही म्हणून तुम्ही जागे राहून प्रार्थनेमध्ये राहा. प्रभु से हमें भेंट करना है. आणि प्रभूशी आपल्याला भेट करायची आहे. आपको मालूम है प्रभु से भेंट करने के लिए तैयारी का सबसे महत्वपूर्ण बात एक पवित्र जीवन है. आणि प्रभूशी भेट करण्याकरता सगळ्यात महत्वपूर्ण एक तयारीचं जीवन आहे. जब इब्रानियों 12 का 14 में लिखा है, आणि इब्रिकराचं पत्र 12 अध्याय आणि त्याच्या 14 वचनामध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे. मिलाप रखो और उस पवित्रता के खोजी हो उस पवित्रता का खोजी हो जिसके बिना कोई प्रभु को कदापि न देखेगा. देखो वो शब्द बहुत गहरा है. आणि ते वचन खूप गहन आहे. पवित्रता के बिना कोई भी व्यक्ती किसी कारण प्रभु को देख नहीं पाएगा. आणि पवित्र करण्याखेरीज कुठलाही मनुष्य कुणालाही बघू नाही शकणार. सबसे मेल मिलाप रखो. आणि सगळ्यांशी शांतीने राहा. किसी के साथ मैं तू में मत रखो. आणि कोणासोबत कुठल्याही प्रकारचं मी तू अशा भांडणामध्ये राहू नका. किसी के प्रति दिल में नफरत कड़वाहट मत रखो. आणि कुणा संबंधाने आपल्या मनामध्ये कुठल्या प्रकारचा
द्वेष भांडण ठेवू नका भाइयों, हमें दूसरे को क्षमा करने के लिए हम हमेशा तैयार रहना। आणि दुसऱ्यांना क्षमा करण्याकरता नेहमी तयार राहायचंय. शायद हमारे साथ किसी ने कोई गलत व्यवहार किया होगा, आणि कदाचित आपल्या सोबत कोणी चुकीचा व्यवहार केला असेल फिर दिल से क्षमा करना। आणि त्याला संपूर्ण हृदयाने आपण क्षमा करायची. कई लोग क्या है कि दिल में नफरत कड़वाहट रख करके कार्य करता। आणि काही लोक काय की मनामध्ये कुठल्या प्रकारचा द्वेष ठेवून कार्य करतात. भाइयों, वो अभी भी मतलब वो एक प्रभु के आगमन की बात नहीं हो रहा है, वो नाटक खेल रहा है। आणि तो प्रभूच्या आगमनाची वाट नाही पाहत आहे तर तो नाटक खेळत आहे. आप अभिनय ना करो, आणि अभिनय करू नका. है ना। आप अपने आप को परखो, मतलब सच में मैं प्रभु से भेंट करने के लिए मतलब एक सच्चा पवित्र जीवन बिताने का निर्णय मुझको है कि नहीं, ये बात को परखें। आणि प्रभूला भेट करण्याकरता एक पवित्र जीवन जगण्याचा निर्णय माझा आहे का नाही हे आपण स्वतःला पारखून बघा. है ना। हम इतना भी अपने आप को परखेगा तो भी हमारे में रोज कमी दिखाई देगा। आणि आपण आपल्या स्वतःला कितीही पडताळलं तरी सुद्धा दररोज आपल्या जीवनामध्ये कमतरता भेटत राहते. क्योंकि नीतिवचन 20:9 में क्या लिखा? आणि नीतिसूत्र 20 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये काय लिहिलं? लॉर्ड, कौन कह सकता है कौन कर सकता है? कि मैंने अपने हृदय को पवित्र किया? कौन कर सकता? कोई भी नहीं कर सकता. देखो, हाँ, फर्क को प्रियो, अभी लोग ऐसा एक दूसरे को बोलेगा, नहीं मतलब मेरा दिल में तेरे प्रति कुछ नहीं बोलेगा तो प्रेम भी नहीं। आणि लोक असं म्हणतील की नाही नाही माझ्या मनामध्ये तुमच्या संबंधाने काहीच नाहीये. काहीच नाही म्हणजे काय? प्रेम पण नाहीये. इसका मतलब वो दिल अच्छा नहीं, याचा अर्थ ते मन चांगलं नाही वो प्रभु से भेंट करने की तैयारी में नहीं। आणि ते प्रभूच्या भेटण्याच्या तयारीमध्ये नाही. प्रियो, कहीं ना कहीं रीति में अंत समय में शैतान के लक्ष्य क्या है कि हमारे में कुछ ना कुछ नफरत कड़वाहट उगाए और एक दूसरे के प्रति कहीं ना कहीं जहर डाले, हमें अशुद्ध करे, हमारे मन में पाप रह गए, हम प्रभु को ना देख पाए। आणि सैतानाचा उद्देश काय आहे की आपल्या मनामध्ये आपल्या भावा बहिणी संबंधाने काही ना काही विष पेरायचं आहे की जेणेकरून आपण प्रभूच्या आगमनामध्ये उचलल्या जाणार नाही. प्रियो, एक बात आपको जानना है कि हमारे जीवन में अगर हम किसी के प्रति कुछ ना कुछ दिल में नफरत कड़वाहट रखा है तो वो कभी भी किसी के साथ बात करने के टाइम पर मुंह से निकलेगा। आणि मग जर आपल्या मनामध्ये कुठल्या भावा बहिणी संबंधाने कुठल्या प्रकारचा कटुपणा जर आहे तर मग दुसऱ्याशी बोलताना कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो बाहेर निघेल. हो, मेरे को मालूम है वो कैसा है, अरे सावधान रहना, हो ऐसा मतलब जहर डालने वाला काम। प्रियो, आपका दिल एकदम नफरत कड़वाहट से भरा हुआ है, आप प्रभु से भेंट करने की तैयारी में नहीं, अपने आप को नरक में जाने का विशाल मार्ग में चल रहा है। आणि आपल्या मनामध्ये एकदम विष जे आहे ते पेरला गेलेला आहे, कटुपणा जो पेरलेला आहे, तुम्ही प्रभूच्या आगमनामध्ये जाण्याच्या तयारीमध्ये नाही. प्रियो, में रोज मरना है, रोज आपल्याला मरायचंय. एक फलदायक जीवन बिताना है तो 3 मृत्यु चाहिए ना। आणि एक फलदायक जीवन जर जगायचंय तर 3 प्रकारचं मरण आपल्याला राहायला पाहिजे ना. कौन कौन सा मृत्यु चाहिए? आणि कुठलं मरण आपल्याला राहायला पाहिजे? मतलब दुनिया के लिए, शरीर के लिए, पाप के लिए, तीनों मृत्यु अगर नहीं है तो प्रभु चाहने वाला फल आप नहीं ले पाएंगे। आणि तिन्ही प्रकारचं मरण जर आपल्यामध्ये नसेल, जर आपण शरीराकरता, जगाकरता आणि पापाकरता जर मरणार नाही तर प्रभू करता आपण फळ आणू शकणार आज नाही. बहुत लोग परखता नहीं कि मेरे जीवन में प्रभु चाहने वाला फल है क्या। आणि पुष्कळ लोक या गोष्टीला पारखत नाही, प्रभु इच्छिणारं फळ आज माझ्यामध्ये आहे का. ये बात है, मैं आपको कई बार बताया, मैं अभी उन बातों में नहीं जा रहा हूँ, लेकिन मैं इस बात को आज वास्तव में प्रभु आएगा तो आप प्रभु से भेंट करने की तैयारी में है क्या? आणि आज खरोखर प्रभू आला तर प्रभूशी भेट करण्याची तयारी तुमची आहे का. क्योंकि आमोस 4:12 में लिखा है कि तू अपने प्रभु को स्वीकारने की तैयारी कर। आमोस 4 अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये लिहिलंय की तू आपल्या प्रभूला स्वीकारण्याची तयारी कर. प्रभु से भेंट करने का एक सच्चा तैयारी में हर पवित्र लोग रहना चाहिए। आणि प्रभूला भेट करण्याच्या तयारीमध्ये प्रत्येक पवित्र भक्ताने तयार राहायला पाहिजे. वो तैयारी करने वाला व्यक्ति का सबसे महत्वपूर्ण बात अपने आप को पवित्र और शुद्ध रखेगा। आणि मग जो कोणी प्रभूला भेटू इच्छितो त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट तो म्हणजे आपल्या स्वतःला पवित्र ठेवेल. कल से बढ़ करके आज मैं और भी पवित्रता में आगे बढ़ पाया आणि कालपेक्षा जास्त आज मी त्या पवित्रीकरणामध्ये पुढे वाढू शकलो का. है ना। एक दूसरे के प्रति मतलब प्रेम बांटने में और भी हम आगे बढ़ रहे कि नहीं। आणि एकमेकाला प्रेम वाटण्यामध्ये मी अधिक जास्त पुढे वाढलो आहे का. आपको मालूम है कई लोग ये संगति से लापता हो जाता, कारण क्या है ना, प्रेम बुझ जाता। आणि पुष्कळ लोक संगतीपासून दूर जातात, त्याचं कारण काय की त्यांचं प्रेम विझून जातं. प्रियो, समय निकट आ गया तो संगति ज्यादा करना, फिर ज्यादा करने वाला कम करता है तो वहां पर भी कुल्हाड़ी शैतान ने मार दिया। आणि मग जर वेळ जवळ आलेली आहे तर ती आपण संगती अधिक करायची आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा सैतानाने कुऱ्हाडी मारली. अभी आप देखो, हम भाग दौड़ करके आया मीटिंग में,
आणि बघा एकदम धावत पळत मीटिंग मध्ये आलो और वो भी हम आधा घंटा पहले आए। आणि ते सुद्धा अर्धा तास अगोदर आलो मैं आपको बताना चाहता हूँ प्रिय, उत्साह चाहिए। आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो उत्साह असला पाहिजे हर बात में हमें उत्साह चाहिए। आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला उत्साह राहिला पाहिजे उत्साह एक बड़ा धन है। आणि उत्साह खूप मोठं धन आहे स्वर्ग देखो, इतने दिन में मैं आपको बताया, सिखाया, प्रभु अपने हर एक काम को अपने काजों में तोड़ता है। आणि मागील दिवसामध्ये मी तुम्हाला शिकवलोय की प्रभु प्रत्येक आपलं करणारं काम जे आहे ते तराजू मध्ये मोजतो हम क्या पाने के लिए जा रहे हैं? आणि काय प्राप्त करायला आपण जात आहोत आज भी हम प्रभु में बहुत उत्साही है क्या? आणि आजही आपण प्रभू मध्ये खूप उत्साही आहे का बोला आज बाहर के रीति में ठंडा बढ़ते जा रहा है, लेकिन आपका आत्मिक जीवन में ठंडापन नहीं होने देना। आणि बाहेरचं वातावरण पाहिलं तर थंडी वाढलेली आहे पण आपण आपल्या आत्मिक जीवनामध्ये थंडावलेल्या अवस्थेमध्ये राहू नये उत्साही रहना भी आणि उत्साही राहायचंय है ना। मानो प्रभु किसी भी घड़ी को आएगा। आणि प्रभू कुठल्याही वेळेला येईल आज ये दुनिया में रहने वालों में हम कितना श्रेष्ठ लोग हैं। आणि आज या जगामध्ये राहणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये आपण किती श्रेष्ठ आहोत फिर आज भी मैं ये यात्रा में मैंने जाते आते वक्त बहुत से लोगों से बात किया, मैंने उनको पूछा, उनमें बहुत अच्छा बड़े बड़े एजुकेटेड लोग मिला, पर उनको ये नहीं मालूम मरने के बाद कहाँ जाएगा। आणि आजही मी या प्रवासामध्ये पुष्कळ मोठ्या मोठ्या लोकांना भेटलो, चांगल्या प्रकारे शिक्षण प्राप्त झालेल्या लोकांना विचारलं की तुम्ही मेल्यानंतर कुठे जाणार, पण त्यांना ते सांगता नाही आलं। और दूसरी बैठा हुआ अनपढ़ व्यक्ति को भी मालूम है कि मैं मरने के बाद कहाँ जाएगा। आणि या ठिकाणी एकदम अशिक्षित व्यक्तीला सुद्धा माहिती आहे की मी मेल्यानंतर कुठे जाईल। क्यों मालूम? का माहिती? क्योंकि उसको ओरिजिनल ज्ञान मिला। कारण त्याला खरं पुरं ज्ञान मिळालं सबसे ओरिजिनल ज्ञान, सबसे श्रेष्ठ ज्ञान क्या है मालूम है? आणि एकदम ओरिजिनल आणि खरं पुरं ज्ञान काय माहिती का? परमेश्वर के बारे में जानना, आणि देवा संबंधाने जाणणं यीशु मसीह को जानना। आणि प्रभू येशू ख्रिस्ताला जाणणं। प्रियो, आप इधर से बाहर पीएचडी लेकर के स्वर्ग में जाएगा तो चलो पीएचडी वाला आ गया भाई, चलो इसको एक गुण देके मिलेगा। आणि तुम्ही एकदम खूप मोठ्या मोठ्या पीएचडी तुम्ही प्राप्त करून जर स्वर्गामध्ये गेला तर मग असं होईल का, अरे पीएचडी प्राप्त केलेलं आलं त्याला मोठं मुकुट ते असं स्वागत होईल का? आप में कोई पीएचडी लेता है तो मुझे कोई जेलसी नहीं है। आणि तुमच्यापैकी जर कोणी पीएचडी घेतलं तर मला काही हेवा नाहीये। मैं ये बोल रहा हूँ, आपका दुनिया का पीएचडी का स्वर्ग में कुछ मूल्य नहीं। आणि मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, जगामध्ये तुम्हाला मिळालेली जी पीएचडी आहे त्याच्यामध्ये स्वर्गामध्ये त्याला काही किंमत नाही। दुनिया का कोई भी बात का स्वर्ग में कुछ भी दाम नहीं। आणि जगामध्ये कुठल्याही गोष्टीचा स्वर्गामध्ये काहीच फायदा नाही। ये नाशवान बात है आणि या नाशवंत गोष्टी और ये आहेत दुनिया नाश होने वाला दुनिया है। आणि हे जग जे आहे ते नाश होणारं जग आहे। परंतु अभी भी ये दुनिया में रहकर अनंतता की बहुत से कार्य हम कर सकता है। आणि तरी सुद्धा या जगामध्ये राहत असताना सार्वकालिक जीवनाचे पुष्कळ कार्य आपण करू तो शकतो। प्रभु के आगमन की बाट जोने वाला लोगों का एक बहुत महत्वपूर्ण बात पहले यूहन्ना 3 अध्याय 1 से 3 तक के वचनों में यूहन्ना बोलता है। आणि प्रभूच्या आगमनाची वाट पाहणारे जे लोक आहेत त्यांचं एक खूप मोठं वैशिष्ट्यपूर्ण स्वभाव मी तुम्हाला सांगू इच्छितो। पहिलं योहान 3 अध्याय 1 ते 3 वचन। देखो पिता ने हमसे कैसा प्रेम किया है। देखो अब ये वो शुरुआत का शब्द तक कितना मनोहर है। आणि सुरुवातीचं पहिलं वचनच किती मनोहर आहे। कौन किससे प्रेम किया? आणि कोणी कोणावर प्रेम केलं? पिता ने हमसे प्रेम किया। आणि पित्याने आपल्यावर प्रेम केलं। और इस महान परमेश्वर को हम क्या करके कहा? पिता करके कहा। आणि महान परमेश्वराला आपण काय म्हणून हाक मारली तर पिता म्हणून हाक मारली। आपको मालूम है कि हमें मिला हुआ ये पदवी कितना अनमोल है। आणि आपल्याला माहिती आहे का आपल्याला मिळालेले जे पद आहे ते किती अनमोल आहे। हम किसको अब्बा पिता कह रहा है? आपण कोणाला अब्बा पिता म्हणून हाक मारत आहे? सारी सृष्टि का सृजनहार, अगम्य ज्योति में रहने वाला वो महान परमेश्वर को आज हम अब्बा पिता कहता है। आणि संबंध सृष्टीचा सृष्टीकर्ता अगम्य ज्योतीमध्ये राहणाऱ्या त्या महान परमेश्वराला आपण पिता म्हणून हाक मारत आहे। हम परमेश्वर का संतान है। आणि प्रियानो आपण देवाचे पुत्र आहोत। कितने लोग कहेगा कि मैं प्रभु का संतान है? हालेलुया। प्रियो, ये बहुत जरूरी बात है कि सिर्फ हम प्रभु पर विश्वास किया और मैंने नया जन्म पाया करके कहते हुए धोखा मत खाना। आणि मी प्रभूवर विश्वास केला आणि नवा जन्म प्राप्त केला म्हणून तुम्ही फसल्या जाऊ नका। मैं सच में एक प्रभु का बेटा है, बेटी है, ये बात को कहने के लिए आना चाहिए। आणि मी खरोखर प्रभूचा एक मुलगा आहे, मुलगी आहे हे बोलण्याकरता आपल्याला धैर्य राहायला पाहिजे। कौन है प्रभु का बेटा बेटी? आणि प्रभूचा मुलगा आणि मुलगी कोण आहे? सिर्फ जिसका नया जन्म हुआ इतना ही नहीं, रोमियो 8 का 14 वचन। रोमच्याचं 8 अध्याय त्याचं 14 वचन। जितने लोग पवित्र आत्मा की चढ़ाई करता है वही परमेश्वर का पुत्र है या पुत्री है। आणि मग जितके पवित्र आत्म्याच्या द्वारे चालविले जातात तेच देवाची लेकरं आहे। समझ में आया? लक्षात आलं? सिर्फ जन्म लिया इसलिए ही नहीं,
आणि फक्त नवा जन्म झाला म्हणूनच नाही, वे लोग आत्मा में चलना भी चाहिए। आणि त्या लोकांनी आत्म्यामध्ये चाललं सुद्धा पाहिजे। हम प्रभु के आत्मा पाए हुए लोग हैं, आपण प्रभूचा आत्मा प्राप्त झालेले लोक आहोत, सही में आत्मा पाए ना। आणि खरोखर आपल्याला आत्मा मिळाला ना। तेरा जब पहले वाला 4:1 में लिखा है, हर एक आत्मा का प्रतिनिधि ना करना। आणि पहिलं योहान 4 अध्याय पहिल्या वचनामध्ये लिहिले की प्रत्येक आत्म्याची प्रतिती करू नका, क्योंकि कई लोगों ने पवित्र आत्मा को नहीं पाया। आणि पुष्कळ लोकांनी पवित्र आत्म्याला नाही प्राप्त केलं। क्यों नहीं पाया? का नाही प्राप्त केलं? तेरे कुछ तो पाया, त्यांना काहीतरी मिळालं, और दूसरे पवित्र आत्मा नहीं पाया। पण त्यांना पवित्र आत्मा नाही मिळाला। पवित्र आत्मा मिला है कि नहीं, कैसे मालूम? आणि पवित्र आत्मा मिळाला का नाही कसं समजणार? अरे कई लोग आत्मा पाया बोलते हैं, पर तो आत्मा का फल उसमें नहीं दिखता। आणि पुष्कळ लोक म्हणतात की आम्हाला आत्मा मिळाला, पण आत्म्याचं फळ त्यांच्यामध्ये दिसत नाही। आज हमें देख रहे हैं प्रियो, आज आपल्याला पडताळून बघायचंय, मुझ में आत्मा का फल है क्या? आणि माझ्यामध्ये आत्म्याचं फळ आहे का? मैंने प्रभु यीशु को ग्रहण किया, आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, और मैंने समझता है कि मैं आत्मा में चलता हूँ, आणि मी असं समजतो की मी आत्म्यामध्ये चालतो, लेकिन मुझ में आत्मा का फल नहीं है। तो आणि माझ्यामध्ये आत्म्याचं फळ नाही तर, छोटी छोटी बातों में चिढ़ते रहता, आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मी चिडत राहतो, मारो क्रोध करते रहता, आणि मी रागवतो, मारो बुराई बोलते रहता। आणि वाईट वाईट बोलत राहतो। ये सब क्या है? आणि हे सगळं काय आहे? वो तो आदामी मनुष्य का स्वभाव है ना। आणि आदामाच्या वंशाचा स्वभाव आहे। आदामी मनुष्य के स्वभाव में जीने वाला कैसे बोल सकता है कि मैं नया जन्म पाया? आणि जो आदामाच्या वंशातला जन्मलेला जो व्यक्ती तो कसं काय म्हणू शकतो की मी नवा जन्म प्राप्त केला? क्योंकि अभी भी तुम में वो पुराना स्वभाव दिखता है। आणि अजूनही तुमच्यामध्ये तो जुना स्वभाव दिसतो, प्रिय आत्मा का फल दिखना आणि चाहिए। प्रियानो, आत्म्याचं फळ आपल्यामध्ये दिसायला पाहिजे। आज अब प्रभु यीशु मसीह के आगमन की और भी निकट आने के बाद आज के दिन में कितने लोगों ने अपने आप को मुझ पे आत्मा का फल लेके नहीं परखा? आणि प्रभूच्या आगमनाच्या एवढे जवळ आलेला असताना सुद्धा आजच्या दिवसामध्ये किती लोकांनी पारखलं की माझ्यामध्ये आत्म्याचं फळ आहे का नाही? प्रभु क्या देखता? आणि प्रभू काय पाहतो? फल देखता। प्रभू फळ पाहतो। क्या फल चाहिए? आणि फळ काय पाहिजे? आत्मा का फल चाहिए। आणि आत्म्याचं फळ पाहिजे। आत्मा का फल हमारे में नहीं है तो वो मसीह से झूठा है। आणि आपल्यामध्ये आत्म्याचं फळ नाहीये तर आपलं जे ख्रिस्तत्व आहे ते खोटं आहे। आत्मा का फल सबको मालूम। आणि आत्म्याचं फळ प्रत्येकाला ठाऊक फिर आहे। भी एक बार हम बोलेंगे, आणि तरी सुद्धा आपण एकदा बोलूया, आत्मा का फल प्रेम, आनंद, शांती, धीरज, कृपा, भलाई, विश्वास, नम्रता, संयम। कितना नंबर लोग है देखो। आणि किती नम्र लोक आहे बघा। प्रेस नंबर लोग ही प्रभु से सीख पाएगा। आणि जे नम्र आहे तेच प्रभू पासून शिकू शकते। ओके, आपका नम्रता के लिए या आत्मा का फल के लिए प्रभु धन्यवाद देता हूँ। आणि आत्म्याच्या फळाकरता प्रभूला धन्यवाद असो। पिता ने हमसे कितना बड़ा प्रेम किया। आणि पित्याने आपल्यावर केवढी मोठी प्रीती केली। प्रियो, प्रेम को अगर हम लोग नहीं समझेगा तो आणि ते प्रेम जर आपण नाही समजलं तर, प्रभु से हमको मिला हुआ प्रेम कितना बड़ा प्रेम है करके जानने वाले कितने लोग हैं? आणि प्रभू पासून मला मिळालेलं प्रेम ते किती मोठं हे जाणणारे किती लोक आहेत। प्रियो, हमारे जीवन में वो प्रेम जानने के बाद में हम वो प्रेम की बाहर जाने का कभी नहीं चाहत आणि करें। प्रभूचं प्रेम जाणल्यानंतर त्या प्रेमाच्या बाहेर जायची आपण अजिबात इच्छा करणार नाही। परीक्षा बहुत आएगा, परीक्षा पुष्कळ येतील, लेकिन प्रियो हमेशा प्रेम में बना रहे, आणि त्यानं नेहमी प्रेमामध्ये राहा। है ना। माना युदा 21 में कहता है, आणि यहूदाचं पत्र 21 वचनामध्ये म्हटलेलं आहे, अपने आप को परमेश्वर के प्रेम में बनाए रखो। देखा, ये हमारे कर्तव्य है। आणि आपलं हे कर्तव्य आहे की आपण आपल्या स्वतःला देवाच्या प्रेमामध्ये ठेवायचंय। अपने आप को परमेश्वर का प्रेम में बनाए रखो। आणि आपण आपल्या स्वतःला प्रभूच्या प्रेमामध्ये स्थिर ठेवायचंय। सच में मतलब प्रभु का लोगों में कम से कम वो दिखना चाहिए। आणि खरोखर प्रभूच्या लोकांमध्ये ते दिसलं गेलं पाहिजे। बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे। हमारा व्यवहार लोगों में मतलब ये लोगों में मसीह जी रहा है, ऐसा एक गवाही होना जरूरी बात है। आणि आपला व्यवहार असा राहिला पाहिजे की लोकांनी साक्ष द्यायला पाहिजे की याच्यामध्ये ख्रिस्त जगत आहे। है ना, हमारे लोगों में या प्रभु के लोगों में दूसरे लोग मसीह को देखना चाहिए। आणि आपल्या लोकांमध्ये इतर लोकांनी ख्रिस्ताला पाहिलं पाहिजे। हमें पढ़ने वाला सुनने वालों को मसीह मिलना चाहिए। आणि जे आपल्याला पाहतात, जे आपल्याला ऐकतात त्यांना ख्रिस्त भेटला पाहिजे। हमारे हर एक प्रकार का कामों को स्वर्ग देखता है, उसी प्रकार दुनिया भी देखता है। आणि आपल्या प्रत्येक प्रकारच्या काम जे आहे ते स्वर्ग पाहतं, त्याचप्रमाणे जगही पाहतं। हमें देखने वाले लोग ये बोलना चाहिए कि इसका ईश्वर मुझको भी चाहिए। आणि आपल्याला पाहणाऱ्या लोकांनी असं म्हणायला पाहिजे की याचा जो देव आहे तो मला पण पाहिजे। रूत ने हमारा नवमी से क्यों बोला कि तेरा परमेश्वर मेरा परमेश्वर रहेगा? क्योंकि प्रभु मतलब सच्चा जीवित प्रभु यहोवा परमेश्वर नवमी में रूत ने देखा। आणि रूथने 9 महिन्याला काय
काय असं म्हटलं की तुझा परमेश्वर मला पण पाहिजे, कारण रूथने नवमी मध्ये परमेश्वराला पाहिलं. प्रियो, जरूर हम लोग जो सेवा करने वाला प्रभु यीशु मसीह, इस यीशु मसीह मुझको भी चाहिए करके कभी किसी ने कभी आपसे कहा? आणि आपण करणाऱ्या त्या प्रभू येशू ची जी सेवा आहे त्या तुम्हाला पाहणाऱ्या लोकांपैकी कोणी असं म्हटलं की तुम्ही सेवा करणारा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला पण पाहिजे? कभी बोला किसी ने? आणि कधी कोणी असं म्हटलं का? मैं जो प्रभु में आया, मैं कोई बड़ाई नहीं मार रहा हूँ, मेरा जीवन का अनुभव मैं आपको बताता हूँ. आणि मी माझ्या जीवनाचा अनुभव सांगतो, काय माझी मोठाई नाही सांगत. प्रियो, एक मैंने उधार पाया. आणि प्रियांनो, ज्या वेळेला माझं तारण झालं, दूसरे दिन सुबेरे जिसके साथ मेरा हमेशा लड़ाई चलता था, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ज्याच्या सोबत माझं नेहमी भांडण चालायचं, वो भाई आकर के बोलता है, आणि तो भाऊ येऊन आम्हाला मग विचारतो, अगर ऐसा है तो ये यीशु मसीह मुझको भी चाहिए. आणि जर असं आहे तर हा येशू ख्रिस्त मला पण पाहिजे, आपका प्रभु मुझको भी चाहिए. आणि तुझा प्रभू मला पण पाहिजे. जिसने आपका जीवन को बदला, मेरे को भी बदलने दे. आणि ज्याने तुमचं जीवन बदललं, मला पण माझं जीवन बदलू दे. Praise the Lord. Praise the Lord. ये मेरा आत्मीय जीवन का शुरुआत का एक पहला एक अनोखा अनुभव है. आणि माझ्या आत्मिक जीवनाच्या सुरुवातीचा पहिला हा अनुभव आहे. और ऐसा बहुत से लोगों ने निर्णय लिया प्रियो. आणि असा पुष्कळ लोकांनी निर्णय घेतला, है ना? हम प्रभु का एक सच्चा पत्र बनकर जीवन आणि बिताएंगे. प्रभूचं खरं पत्र म्हणून आपण जीवन जगायचं. हमारे जीवन में बाकी लोगों में जो नहीं मिल सकता, ऐसा बात को लोग देख पाए. आणि इतर लोकांच्या जीवनामध्ये जे गोष्टी नाही भेटू शकत, त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये इतरांनी पाहायला पाहिजे. जैसे अभी पौलुस ने बोला, तो पौलुस उस समय में प्रभु में था कि नहीं मुझे मालूम नहीं. प्रभु में था क्या उस समय? मतलब जो आपको जो काम देता था, काम करता था, उस समय में प्रभु में नहीं था, तो भी प्रभु का अनुग्रह का दृष्टि उन पर था. आणि पॉल ब्रदरला ज्या वेळेला काम दिलं जायचं ते संपूर्ण अंतःकरणाने करायचे, त्यावेळेला पॉल ब्रदर प्रभू मध्ये नव्हते, तरी सुद्धा प्रभूची दया दृष्टी पॉल ब्रदर वर होती. आपको मालूम है, हमारा माँ के पेट में हम उत्पन्न होने से पहले प्रभु हमको जानता है. आणि आपलं आईच्या उदरामध्ये जन्म घेण्याच्या अगोदर पासून प्रभू आपल्याला जाणतो. प्रभु में कब चुना? आणि प्रभूने आपल्याला केव्हा निवडलं? जगत के उत्पत्ति से पहले मसीह में चुना. एफेसियंस 1:4. आणि या जगाच्या उत्पत्तीच्या अगोदर प्रभूने आपल्याला ख्रिस्त येशू मध्ये निवडलं. इपिस्काराचं पत्र पहिला अध्याय त्याचं 4 वचन. अनमोल वचन है ना प्रिय. आणि खूप अनमोल हे वचन आहे. इसलिए इसको प्रभु ने चुना, उसको प्रभु उस राह पर लेकर गया. आणि म्हणूनच प्रभूने ज्याला निवडलं, प्रभूने त्याला त्या मार्गामध्ये घेऊन गेला. प्रभु का आपको मालूम है, हम में से कई लोग बचपन में ही मर सकता था. आणि आपल्यापैकी पुष्कळ लोक लहानपणीच मरू शकले असते. कई प्रकार विरोधी हमें नष्ट करने का यत्न किया है. आणि पुष्कळ प्रकारे विरोधीने आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला आहे. ये बहुत अद्भुत बात है. आणि ही खूप अद्भुत गोष्ट आहे. एक बात मैं आपको बताना चाहता हूँ, जिस व्यक्ति को प्रभु को इस्तेमाल करना होगा, ऐसा लोगों को नष्ट करने के लिए प्री प्लान शैतान करता है. आणि मग ज्या व्यक्तीला नाश करायचा आहे, त्याच्या अगोदर पूर्व योजना शैतान करत राहतो. आपको मालूम है, एक भयंकर एक प्रतिकूल के बीच में मूसा का जन्म हुआ. आणि एका प्रतिकूल अवस्थेमध्ये मोशेचा जन्म झाला. अभी इसराइल लोगों को छुड़ाने वाला एक व्यक्ती इसराइल से निकालना था. आणि इस्रायल लोकांना सोडवणारा एक व्यक्ती इस्रायल मधून काढायचा होता. शैतान को मालूम था. आणि हे शैतानाला माहित होतं. इसलिए फरो का दिल में शैतान काम किया. आणि त्याच्या करता फारोच्या मनामध्ये शैतानाने काम केलं. उसने क्या बोला? त्याने काय म्हटलं? निर्गमन उसका पहला अध्याय का 22 वचन. निर्गमन त्याचा पहिला अध्याय त्याचं 22 फिरौन वचन. ने अपनी सारी प्रजा के लोगों को आज्ञा दी, हाँ। इब्रानियों के जितने बेटे उत्पन्न हो, हाँ। उन सबों को तुम नील नदी में डाल देना. देखो जो लड़का जन्म होगा उनको नदी में फेंको. आणि जर कुठल्या मुलाचा जन्म झाला तर त्याला नदीमध्ये टाकून द्या. उस समय में मूसा का जन्म हुआ. आणि त्यावेळेला मोशेचा जन्म झाला. प्रियो, प्रभु का पद्धति कभी फेल नहीं होता. आणि त्यानं देवाची योजना कधीही फेल होत नाही. एक बात जानना, अनेक गोष्ट जाणा. और मैं और आप प्रभु का चुनाव है तो आणि तुम्ही आणि मी जर देवाचे निवडलेले आहे तर हमारे जीवन की द्वारा प्रभु ने एक पद्धति तैयार किया आणि हुआ. आपल्या जीवनाच्या द्वारे प्रभूने एक योजना बनवली आहे. वो पद्धति को तोड़ने के लिए शैतान कोशिश करता है. आणि ती योजना तोडण्याकरता शैतान प्रयत्न करतो. और हमें मालूम ही नहीं प्रभु की योजना क्या है. आणि आपल्याला माहित सुद्धा नाही की प्रभूची योजना काय आहे. लेकिन प्रभु अभी भी हमारे जीवन के द्वारा प्रभु अपनी योजना पूरा करेगा. आणि तरी सुद्धा प्रभू आपल्या जीवनाच्या द्वारे त्याची योजना पूर्ण करेल. हमें पहले बताने की जरूरत नहीं. आणि अगोदर आपल्याला सांगण्याची गरज नाही. अभी आप देखिए, अभी ये मूसा का जन्म होने के बाद में
अभी मोशे का पालन पोषण करना वो घर के लोगों के लिए बहुत मुश्किल पड़ गया। आणि मोशेचा जन्म झाल्यानंतर मोशेचं पालन पोषण करणं त्याच्या घरच्या लोकांकरता कठीण झालं आखिर नदी में फेंकना पड़ा, आणि शेवटी त्याला नदीमध्ये टाकावं लागलं लेकिन प्रभु का बचाने का हाथ वहां पर था। आणि प्रभूचं वाचवण्याचा हात तिथे होता है ना, मोशे को पानी से निकाला, आणि मोशेला पाण्यातून काढलं इसलिए उसका नाम ही मोशे लगा। आणि म्हणून त्याचं नाव मोशे ठेवलं मोशे का अर्थ क्या है? आणि मोशे या शब्दाचा अर्थ काय? हाँ, पानी से निकाला हुआ। आणि पाण्यातून काढलेला प्रियो बहुत बड़ी बात है ना। आणि प्रियानो खूप मोठी गोष्ट आहे अरे मोशे को मालूम, अभी आप देखो कितना अद्भुत बात है। कौन सा माँ है ऐसा माँ जिसको अपना बच्चों को दूध पिलाने के लिए पैसा मिलता, पेमेंट मिलता? आणि कुठली अशी आई आहे की आपल्या स्वतःच्या मुलाला दूध पाजण्याकरता पैसे मिळतात, पगार मिळतो इधर बैठा हुआ माँ लोग बोलो, कौन आपको कोई पेमेंट दिया क्या आपके बच्चों को पालन पोषण करने के लिए? आणि या ठिकाणी बसलेल्या आई लोकांनी सांगा तुमच्या मुलाचं संगोपन करण्याकरता तुम्हाला पैसे मिळाले का? मतलब हमारे प्रभु का मार्ग देखो। आणि आपल्या देवाचा मार्ग बघा प्रभु बोलता है कि मतलब मैं जिसको इस्तेमाल करना चाहता है उसका बच्चे का पालन पोषण के लिए उसका माँ को तगड़ा भोजन की जरूरत है, इसलिए पेमेंट तू दे दो। आणि मग प्रभू असं म्हटलं की ज्याला मी इस्रायल लोकांना मुक्त करण्याकरता निवडलेलं आहे त्याचं पालन पोषण करण्याकरता त्याच्या आईला चांगल्या प्रकारे खाण्यापिण्याची गरज आहे म्हणून तिच्यासाठी तू पैसे दे। प्रियो, प्रभु का कार्य कितना अद्भुत है प्रियो। आणि प्रभूचं कार्य केवढं अद्भुत आहे है ना, देखो मैं ये सोचता है कि कई जगह पर मैं जाकर के सुसमाचार नहीं सुना सकता था, परंतु गवर्नमेंट ने मुझको भेजा, खर्चा उन्होंने किया और मैं जाकर सुसमाचार सुना। आणि पुष्कळ अशा ठिकाणी की तिथं जाऊन मी सुवार्ता सांगू शकत नव्हतो, मग त्याच्याकरता गव्हर्नमेंटने त्याच्याकरता तरतूद केली, पैसे खर्च केले आणि मी तिथं मला तिथे पाठवलं आणि मी त्या ठिकाणी जाऊन सुवार्ता सांगितली। मैं आपको बताना चाहता हूँ प्रियो, एक व्यक्ति अगर प्रभु का चुना हुआ है तो उसको प्रभु अपने महिमा के लिए कैसे इस्तेमाल करेगा ये दुनिया जाना नहीं, जानेगा भी नहीं। आणि एका व्यक्तीला प्रभूला कार्याकरता कशा प्रकारे उपयोगात आणायचं हे जगाने पाहिलं नाही, ओळखलं नाही आणि ते ओळखणारही नाही। अभी मतलब मोशे को जो सही शिक्षण, क्योंकि आपको मालूम है सच्चा शिक्षण माँ से ही मिलता, आणि जे खरं शिक्षण आहे ते आईपासूनच मिळतं। एक बच्चे का सही भविष्य एक माँ का हाथ में, आणि एका मुलाचं खरं भविष्य आईच्या हातात आहे। इसलिए अगर बच्चा बिगड़ जाता है तो उसका मेन भाग माँ का है। आणि म्हणूनच मुलं जर बिघडतात तर त्याच्याकरता मुख्य जबाबदार आई राहते। वैसे ये बात आप में से कितने लोग मानेगा? आणि तुमच्यापैकी किती लोक या गोष्टीला मान्यता देतील? है ना, नहीं तो आप राजाओं की किताब पढ़कर देखना, खास करके बोला है उसके माँ बाप को छोड़ो ना, माँ होता। आणि मग राजाचे जे अध्याय ते तुम्ही वाचून बघा की त्याच्याकरता विशेष करून असं सांगितलं की त्यांची आई त्याच्याकरता जबाबदार होती। जो माँ अच्छा नहीं था वो बच्चा बिगड़ा हुआ नहीं। आणि ज्यांची आई चांगली नव्हती त्यांचे मुलं सुद्धा बिघडले। ध्यान देना, लक्ष द्या। मैं आपको कई बार बोला जॉन वेस्ली की माँ मतलब 16 बच्चों को कैसे पालन पोषण किया और वो बच्चों को कैसे, ये तो नहीं 16, और देखो और उनको कैसे प्रभु में बढ़ाया, प्रभु के लिए बढ़ाया। आणि जॉन वेस्लीची जी आई होती तिला 16 मुलं होते आणि तिने कशा प्रकारे आपल्या मुलांचं पालन पोषण केलं आणि कशा प्रकारे 16 मुलांना प्रभू मध्ये वाढवलं। इधर तो एक दो को बिगाड़ देता, आणि या ठिकाणी तर एक दोन जर आहे तर मग सगळं ते बिघडून जातं। क्या जिम्मेवारी है भाई, आणि काय जबाबदारी है ना, आपका जिम्मेवारी को समझो। आणि तुमची जबाबदारी तुम्ही समजून घ्या। अभी देखिए यहाँ पर मोशे का माँ ने उसको बचपन से उनको सिखलाया, आणि मोशेच्या आईने लहानपणापासूनच मोशेला प्रभूच्या शिक्षणामध्ये वाढवलं। निर्गमन उसका दूसरा अध्याय 9 वचन। निर्गमन 2 अध्याय त्याचं 9 वचन। फिरौन की बेटी ने उससे कहा, हाँ। तू इस बालक को ले जाकर मेरे लिए दूध पिलाया कर, हाँ। और मैं तुझे मजदूरी दूंगी। हाँ। तब वह स्त्री बालक को ले जाकर दूध पिलाने लगी। हाँ, देखिए वो स्त्री का बचपन का पालन पोषण हाथ में मिलने के कारण उस माँ ने वो बच्चा कौन है वो बात को माँ ने समझाया। आणि मग लहानपणापासूनच मोशेच्या संगोपनाची जबाबदारी त्याच्या आईवर पडल्या कारणाने तो मुलगा कोण आहे, त्याची जबाबदारी काय आहे हे त्याच्या आईने त्याला अगोदरच समजून सांगितलं। देखिए जिस व्यक्ति को प्रभु इस्तेमाल करना चाहता है, आणि ज्या व्यक्तीला प्रभू उपयोगामध्ये आणू इच्छितो वो मोशे अगर मोशे के घर में रहेगा तो वो हमारा इतना एजुकेशन नहीं पा सकता था, उसको पैसा चाहिए ना।
आणि मोशे जर आपल्या घरामध्ये लहानचा मोठा झाला असता तर मग त्याला चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं नसतं, कारण तेवढे पैसे नव्हते. हाई लेवल का डिग्रियां प्राप्त करना बोलेगा तो बहुत हेवी खर्चा रहता. आणि खूप मोठं शिक्षण जर प्राप्त करायचं त्याच्याकरता खूप जास्त पैसे खर्च करावे लागायचे. मतलब पूरा दुनिया का सारा ज्ञान को प्राप्त करने के लिए दुनिया में कहाँ कहाँ भेजना पड़ेगा, कितना खर्च करना पड़ेगा, वो मतलब मोसे का घर का लोगों का बस की बात नहीं था. आणि मग जगाचं कुठलं पदव्या प्राप्त करण्याकरता मोशेला कुठं पाठवा लागणार होतं आणि त्याच्याकरता त्याच्या घरच्यांची तेवढी ऐपत नव्हती. उसके लिए बहुत खर्चा का जरूरत है. वो कौन कर सकता, फरो का कर सकता. आणि मग त्याच्याकरता पुष्कळ पैसे खर्च करण्याची गरज होती आणि ते पैसे खर्च करण्याची ऐपत त्याच्या घरच्या लोकांची नव्हती आणि मग ती कोणी केली तर फारोने केलं. इसलिए मोसे को प्रभु ने फरो का घर में रखा. आणि म्हणूनच प्रभूने मोशेला फारोच्या घरामध्ये ठेवलं मोसे के लिए खर्च कराया. आणि मोशे करता खर्च करायला लावला. इतना खर्च किया. आणि किती खर्च केलं? मेरा प्रेरितों का काम 7 अध्याय का 22 वचन में लिखा है. प्रेषित 7 अध्याय त्याच्या 22 वचनामध्ये लिहिलंय. मूसा को मिस्रियों की सारी विद्या पढ़ाई गई. देखा वह क्या ऐसे पढ़ाया गया, सारी विद्याएं सारी विद्याएं पढ़ाया गया. और वह वचन और कर्म दोनों में सामर्थ्य था. देखा मतलब क्या है, मतलब उसको इतना सारी विद्याएं सीखना बोलेगा तो सामान्य परिवार में जन्म होने से काम नहीं मिलता. इसलिए राजा का फरो का ही घर में पालन पोषण होकर के फरो ने खर्च करके उसको बढ़ाया. आणि मग सर्व प्रकारच्या विद्या शिकण्याकरता एक साधारण घराच्या मुलांना ते जमणार नाही म्हणूनच प्रभूने त्याला फारोच्या घरामध्ये ठेवलं आणि फारोला खर्च करायला लावला. इसलिए उसको जगत का पूरा ज्ञान मिला. आणि म्हणून जगाचं सर्व ज्ञान त्याला मिळालं. जगत का ज्ञान एक सीमा तक उसका कामों में जानना चाहिए था. आणि मग जगाचं ज्ञान जे आहे ते एका सीमेपर्यंत त्याला माहिती राहणं गरजेचं होतं. लेकिन इतना ज्ञान में प्रभु का लोगों के लिए इतना उपयोगी नहीं था. आणि मग प्रभूच्या लोकांकरता ते ज्ञान पुरेसं नव्हतं. इसलिए प्रभु ने ये दुनिया का ज्ञान 40 साल मैंने सिखाया. आणि म्हणून जगाचं ज्ञान 40 वर्ष मोशेला शिकवण्यात आलं. लेकिन प्रभु की महिमा के लिए जो ज्ञान पाना था उसके लिए 40 साल का ट्रेनिंग आने चाहिए था. आणि मग प्रभूच्या कामाकरता जे प्रभूचं ज्ञान पाहिजे होतं त्याचं प्रशिक्षण जे आहे ते प्रभूने पुढचे 40 वर्ष मोशेला दिलं. वो काम करता, वो कॉलेज काम करता. आणि ते कॉलेज कुठे होतं? मरुस्थळी. आणि ते जंगलामध्ये बकरियों के साथ. आणि बकऱ्यांसोबत. देखा तगड़ा ट्रेनिंग. आणि खूप भयंकर असं प्रशिक्षण. देखो प्रभु का हाथ में इस्तेमाल होने वाला एक व्यक्ती को प्रभु कौन कौन सा मार्ग में ले जाता है ये सीखना चाहिए. आणि प्रभूच्या हातामध्ये उपयोगात येणाऱ्या व्यक्तीला प्रभू कुठल्या मार्गामध्ये घेऊन चालतो हे शिकायला पाहिजे. निर्गमन 3:11. निर्गमन 3 अध्याय 11 वचन. परंतु मूसा ने परमेश्वर से कहा, हाँ. मैं कौन हूँ हाँ. जो फिरौन के पास जाऊँ हाँ. और इस्राएलियों को मिस्र से निकाल ले आऊँ. देखिए दुनिया का ज्ञान पाने के समय में मोसे ने सोचा था मैं कुछ हूँ. आणि जगाचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मोशेला असं वाटत होतं मी काहीतरी आहे. और जो मरुस्थल के ज्ञान मिलने के समय में प्रभु के लोगों के प्रति मतलब जो कार्य करने का वो ज्ञान मिलने के टाइम पर मोशा बोलता है मैं तो कुछ भी नहीं. आणि मग प्रभूच्या लोकांकरता कार्य करण्याचं ज्ञान ज्या वेळेला मोशेला मिळालं त्यावेळेला मोशे असे म्हणतो, हे प्रभू मी तर काहीच नाहीये. आप अपने बारे में क्या सोचते प्रियानो, तुम्ही आपल्या संबंधाकडे काय विचार हैं? करता? आप अपने आप कुछ है समझता है क्या? आणि तुम्ही स्वतः काहीतरी आहे असा विचार करता का? अभी तक आपको आत्मीय जीवन का शुरुआत का ज्ञान भी नहीं मिला. आणि आत्मिक जीवनाचं तुम्हाला सुरुवातीचं ज्ञान सुद्धा नाही मिळालं. आपको हमेशा क्या कहना है? आणि तुम्हाला नेहमी काय म्हणायचंय? प्रभु मैं कुछ नहीं. आणि हे प्रभू मी काहीच नाही. मैं कुछ नहीं. मी काहीच नाही प्रभू. सब कुछ तू ही है. सगळं काही तू आहे प्रभू. तेरी ओर से. इसलिए ना हमारे पौलुस बोलता ना मैं जो कुछ भी हूँ प्रभु के अनुग्रह प्रभु का से अनुग्रह से. प्रभु तेरा अनुग्रह मुझ पर नहीं होता मैं जीरो, तेरा अनुग्रह के द्वारा मैं हीरो. आणि ज्याप्रमाणे प्रेषित पौलाने म्हटलं की हे प्रभू मी काहीच नाहीये, तर तुझी कृपा जर माझ्या जीवनामध्ये झाली तरच मी हिरो राहील, नाहीतर झिरो राहील. देखिए प्रभु मोशे को प्रभु के निकट लाना चाहा. आणि प्रभूने मोशेला आपल्या जवळ आणण्याची इच्छा केली. उस समय में भी वहां पर एक कमी रह गया था. आणि त्या ठिकाणी सुद्धा एक कमतरता राहिली होती. क्या मालूम है? की काय माहिती का? मोशा का पाव में उसका जूता था.
आणि मोशेच्या पायामध्ये त्याचे बूट होते हो, प्रभु ने उसको वो भी समझाया, आणि प्रभूने त्याला ती गोष्ट सुद्धा समजून सांगितली मेरी निकट आने वालों का पाँव में जूता नहीं होना। आणि जे माझ्याजवळ येतात त्यांच्या पायामध्ये ते बूट नाही राहिला पाहिजे मेरी बात है फिर। आणि खूप गहन गोष्ट आहे है ना, निर्गमन 3:5। निर्गमन 3 अध्याय 5 वचन उसने कहा इधर पास मत आ हाँ। और अपने पाँव से जूतिया को उतार दे, हाँ। क्योंकि जिस स्थान पर तू खड़ा है हाँ। वह पवित्र भूमि है। हाँ, यहाँ पर प्रभु एक खास बात सिखाया, आणि या ठिकाणी एक विशेष गोष्ट प्रभूने शिकवली तू मेरे पास आने के समय में तुझे जूता नहीं पहनना है। आणि ज्या वेळेला तू माझ्याकडे येशील त्यावेळेला तू आपल्या पायामध्ये बूट नाही घालायचे क्यों? का क्योंकि जूता, तू मेरा गुलाम है, आणि तू माझा गुलाम आहे मैंने तुझे मेरा गुलाम होकर के मेरी महिमा के लिए चुना है। आणि तुला मी माझा गुलाम होऊन माझ्या गौरवाकरता निवडलं आहे और एक गुलाम कभी भी जूता नहीं पहनता। आणि एक गुलाम कधी बूट नाही घालू शकत क्या समझा काय समजलं प्रियो? हम अपने आप को अभी भी प्रभु का गुलाम समझते हैं क्या? आणि प्रियानो आपण आपल्या स्वतःला अजूनही प्रभूचे गुलाम समजतो का है? अपने आप को हम क्या समझता है आणि आपण आपल्या स्वतःला काय समजतो प्रियो? आज भी खुद को ना समझने के कारण बहुत आत्मीय जीवन में लोगों में गिरावट आ जाता है। आणि आपल्या स्वतःला न समजल्या कारणाने आपल्या आत्मिक जीवनामध्ये पतन होण्याची अवस्था येते प्रभु ने हमें कितना बड़ा पदवी मिला है, आणि प्रभूने आपल्याला केवढ्या मोठ्या पदामध्ये आणलं हमारे भी उसका कोई लायकी है? आणि आपल्यामध्ये त्याच्याकरता काही योग्यता आहे का हम कौन था? आपण कोण होतो हम शैतान का संतान थे, आपण सैतानाचे पुत्र होतो और अभी हम कौन है? आता आपण कोण आहोत परमेश्वर के संतान। आणि आपण परमेश्वराचे पुत्र आहोत देखिए, हम पहले हम लोग हमारे दुनिया की रीति में देखेगा तो हम बिल्कुल अंधकार में थे, आणि जगाच्या रीतीने पाहिलं तर आपण एकदम अंधकारामध्ये होतो और अभी हम कौन है? आता आपण कोण आहोत सिर्फ ज्योति में नहीं, हम ज्योति है। आणि आपण आता फक्त प्रकाशामध्ये आहे असं नाही तर आपण स्वतः प्रकाश आहोत है ना? तुम जगत की ज्योति है करके प्रभु ने अपने चेलों को बताया। आणि तुम्ही जगाचा प्रकाश आहात असं शिष्याने प्रभूने शिष्यांना सांगितलं मैं आपको इतना बात बोलना चाहता हूँ प्रियो, हम लोग प्रभु का आगमन की बात जो है, आणि प्रियानो आपण प्रभूच्या आगमनाची वाट पाहत आहोत हम परमेश्वर का संतान है। आपण देवाचे पुत्र आहोत प्रभु हमें अपने घर में ले जाने के लिए आने वाला है। आणि प्रभू आपल्याला त्याच्या घरामध्ये घेऊन जाण्याकरता येणार आहे हम कौन है करके दुनिया नहीं जानता, लेकिन हमें तो जानना चाहिए ना। आणि आपण कोण आहे हे जग नाही ओळखत पण आपल्याला तर समजायला पाहिजे ना आज बहुत लोग ये नहीं जानता कि मैं कौन हूँ। आज पुष्कळ लोकांना हे नाही ठाऊक की मी कोण आहे प्रियो, हम परमेश्वर का संतान है। आणि प्रियानो आपण ना परमेश्वराचे पुत्र आहोत अभी ऐसा अभी हम बोलते हैं ना, 2 या 3 जन मेरा नाम पर एकत्र है, उनका बीच में मैं हूँ। यीशु मसीह के नाम पर एकत्र होने का अर्थ क्या? आणि देवाचं वचन सांगताना दोघे किंवा तिघे ज्या ठिकाणी माझ्या नावाने एकत्र राहतात त्या ठिकाणी मी आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये एकत्र येणं याचा अर्थ काय तो यीशु मसीह का नाम पर एकत्र होने का अर्थ वो लोग हर बात में प्रभु को महिमा देने वाले लोग हैं। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये एकत्र येणं याचा अर्थ ते गोष्ट प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभूला गौरव देणारे आहे वो नाम का महत्व जानता है, आणि ते त्या नावाचं महत्व जाणतात है ना? उस नाम को महिमा देने के लिए एकत्र है। आणि मग त्या नावाला गौरव देण्याकरता ते एकत्र आहे प्रभु के नाम को निंदा नहीं करना। आणि प्रभूच्या नावाची निंदा नाही करायची ना, रोमियो 2:24 में लिखा है, रोम त्याचा दुसरा अध्याय त्याच्या 24 वचनामध्ये असं लिहिलंय तुम्हारे कारण अन्य जातियों के बीच में परमेश्वर की नाम की निंदा की जाती है। निंदा, प्रियो प्रभु का निंदा होने वाला के लिए इकट्ठा नहीं होना। आणि प्रेरणो देवाच्या नावाची निंदा होण्याकरता एकत्र नका येऊ क्या समझा? काय समजलं प्रभु के लोग जब इकट्ठा होता है तो प्रभु का महिमा के लिए होना है। आणि प्रभूचे लोक ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला प्रभूच्या गौरवाकरता एकत्र यायचंय आज भी हम प्रभु के उपस्थिति में आया, आजही आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये आलो प्रभु का महिमा हो गया ना, आणि प्रभूचा गौरव झाला ना प्रभु का महिमा हमारे जीवन के लक्ष्य है ना। आणि प्रभूचा गौरव आपल्या जीवनाचा उद्देश आहे ना देखो, जो व्यक्ति यहाँ पर प्रभु का महिमा करते रहता है ना, वही व्यक्ति कर सकता है कि यहाँ पर हो या यहाँ से जुड़ करके प्रभु के साथ है तो वो मेरे लिए अत्युत्तम है बोल सकेगा। आणि मग जो व्यक्ती या जगामध्ये राहत असताना आपल्या जीवनाच्या द्वारे प्रभूचा गौरव करत राहतो तोच व्यक्ती असं म्हणू शकतो की मी या पृथ्वीवर राहो, मी या शरीरामध्ये राहो का शरीर सोडून प्रभू सोबत राहो ते माझ्या करता जास्त उत्तम असं आहे। फिलिप्पी 1:23 आपको मालूम, आणि फिलिप्पियराचं पत्र पहिला अध्याय त्याचं 23 वचन आहे आपल्याला ठाऊक आहे वो सबसे अच्छी बात है। आणि ते सगळ्यात उत्तम गोष्ट आहे Praise the Lord.
हमें ये बात को जानना, आणि आपण या गोष्टीला जाणायचं मैं कौन है, मी कोण आहे मैं प्रभु का एक बेटा है या बेटी है, आणि मी प्रभूचा एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे मैं जानता हूँ मैं कौन हूँ। आणि मला ठाऊक आहे मी कोण आहे ये जानकारी हमारे जीवन में कार्य करना चाहिए। आणि ही माहिती आपल्या जीवनामध्ये कार्य करायला पाहिजे दुनिया हमारे साथ प्रभु का जन्म मान करके कार्य नहीं करेगा। आणि आपण प्रभूचे लोक आहोत म्हणून हेच समजून घेऊन जग आपल्या सोबत व्यवहार नाही करणार क्योंकि लोगों को प्रभु कौन है नहीं मालूम, इसलिए प्रभु का लोग कौन है ये भी नहीं मालूम। आणि लोकांना प्रभू कोण आहे हे माहित नाही आणि म्हणूनच प्रभूचे लोक कोण आहे हे सुद्धा माहित नाही और आज बहुत प्रभु का लोगों को भी ये नहीं मालूम प्रभु का मेरे भाई बहन कौन है। आणि आज पुष्कळ प्रभूच्या लोकांना सुद्धा हे माहिती नाही की माझे भाऊ बहीण कोण आहे कई लोगों को अपना दुश्मन समझता है, आणि काही लोक आपल्या भावा बहिणीला आपला शत्रू समजतात वो अज्ञान है प्रिय, आणि ते अज्ञान आहे प्रेरणा अज्ञान है। आणि तो अज्ञानपणा आहे हम हरेक को मेरे को पसंद है कि नहीं प्रभु को नहीं पूछता, आणि मला आवडतं का नाही प्रभू हे नाही विचारत प्रभु ने आज्ञा दिया है प्रेम करो। आणि प्रभूने आज्ञा दिली की प्रेम करा क्या करना, काय करायचं प्रेम करना। प्रेम करायचं प्रेम का अर्थ आप लोग जानते हैं ना, आणि प्रेमाचा अर्थ तुम्हाला माहित आहे ना प्रेम करने का अर्थ कोरिन्थीस 13 अध्याय का 4 से 7 का 15 बात। आणि पहिले करायचं पत्र त्याचा 13 अध्याय त्याच्या 4 ते 7 वचनामध्ये दिलेल्या 15 गोष्टी म्हणजे प्रेम करणं आहे प्रभु का प्रेम में कभी भी निराशा नहीं, आणि प्रभूच्या प्रेमामध्ये कधीही निराशा नाही बैर नहीं, आणि कुठल्या प्रकारचा द्वेष नाही झगड़ा नहीं, भांडण नाही सब विश्वास करते, आणि सगळं काही आपण विश्वास करतो हर बात में आशा करते, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आशा धरतो आनंद रहता। आनंदित राहतो हम लोग आनंद है ना, आणि आता आनंदी आहे ना आप लोग कभी कभी वो भाग पढ़कर देखना, आणि कधी कधी तो भाग तुम्ही वाचून बघा तो यूहन्ना बोलता है उसका दूसरा वचन में 3:2 में, आणि त्याचा 3रा अध्याय त्याच्या 2ऱ्या वचनामध्ये हे प्रिय, अब हम परमेश्वर की संतान हैं हाँ और अभी तक यह प्रकट नहीं हुआ हाँ। कि हम क्या कुछ होंगे। देखा अभी तक ये प्रकट नहीं, मैं आपको बताना चाहता हूँ प्रिय, हम लोग इस विषय में ध्यान करना चाहिए। आणि आपण या विषयामध्ये मनन करायला पाहिजे अभी हम क्या होने वाले हैं, आणि आता आपण काय होणार आहोत क्या आपको लगता है कि आपने कभी देखा नहीं, जीवन जो सुना है तो भी समझा नहीं, ऐसा एक अनोखा अनुभव में बदलने जा रहा है। आणि आपण कधी पाहिलं नाही किंवा ऐकलं जरी असेल तरी आपल्याला ते समजलं नाही अशा अद्भुत एका अनुभवामध्ये आपण रूपांतरित होणार आहोत एक बात मैं आपको बताता हूँ, एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. आप प्रभु के लिए कितना भी हार्ड काम किया, बहुत कुछ किया, तभी भी आप उस दिन बोलेगा मैं प्रभु के लिए कुछ नहीं कर पाया, कुछ नहीं किया, क्योंकि हमें जो मिलने जो जाने वाला अवस्था प्रियो हमारे भावना से बहुत बाहर है, इतना अनोखा बात है। आणि प्रेरणा आपल्याला मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या कल्पनेच्या खूप जास्त पलीकडे आहे आप तो जानना, आपण हे जाणायचंय हम लोगों को प्रभु कौन सी अवस्था में हमें पहुंचाने जा रहा है, आणि प्रभू आपल्याला कुठल्या प्रकारच्या अवस्थेमध्ये घेऊन येणार आहे उसका बारे में आप प्रभु के साथ रहते हुए प्रभु के साथ बात करना, आणि आपण प्रभू सोबत राहून प्रभूशी बोलायचंय प्रभु आपको आत्मा में वो बात प्रकाशित कर देगा, आणि प्रभू आत्म्यामध्ये ती गोष्ट आपल्याला प्रकट करून देईल जानने की इच्छा चाहिए। आणि ती जाणण्याची इच्छा पाहिजे अभी वो तो मुझे पढ़ना, हे प्रियो, हाँ। हम परमेश्वर की संतान हैं हाँ। और अभी तक ये प्रकट नहीं हुआ कि हम क्या कुछ होंगे। हाँ। इतना जानते हैं इतना जानते हैं कि कि जब वह प्रकट होगा हाँ। तो हम हाँ। उसके समान होंगे, उसके समान होंगे। क्योंकि उसको वैसा ही देखेंगे हाँ। जैसा वह है। हाँ, इसको मानो हम उसकी समान होंगे करके बोलेगा तो कई लोगों को क्या लगता है कि हम भी परमेश्वर के समान हो जाएगा, ऐसा ही क्या? आणि आपण त्याच्या समान होऊ म्हणजे काही लोकांना काय वाटतं की आपण परमेश्वरा समान होऊ ऐसा नहीं, असं नाही कभी भी सृष्टिकर्ता का समान कभी नहीं बन सकता। आणि कधीही सृष्टिकर्त्याप्रमाणे होणार नाही ऐसा गलत रीति में भी कई लोग माना बोलता है उनका अज्ञान है। आणि अशा चुकीच्या प्रकारे सुद्धा काही लोक म्हणतात तो त्यांचा अज्ञानपणा आहे हम मानो उसके स्वरूप में उसके समान होगा, आणि त्याच्या प्रतिमेमध्ये त्याच्या समान हो और वो शब्दों को थोड़ा उसका सही अर्थ जानना। आणि त्या शब्दाचा खरा अर्थ जरा जाणून घ्या अभी पिछले दिन में भी एक भाई ऐसा बात बोल रहा था, उसने बहुत गलत रीति में बोला, उसको समझा नहीं होगा, लेकिन अभी उसको पर्सनली समझाने का मुझे समय नहीं मिला, ये संदेश वो भी सुन रहा है, उसको समझेगा। आणि मागील दिवसामध्ये सुद्धा एका भावाने अशा प्रकारे बोललं, एकदम चुकीचं बोललं, त्यांना समजून सांगण्याचा
मला वेळ नाही मिळाला हा संदेश ते सुद्धा ऐकतील, त्याच्याद्वारे त्यांनाही समजेल. और बहुत लोगों को वो गलत संदेश से अच्छा लगा, आणि पुष्कळ लोकांना तो चुकीचा संदेश चांगला वाटला, वही तो एक शैतान का धोखा है. आणि तेच सैतानाची फसगत आहे. तो यहाँ पर हमें मानो प्रभु का वो जैसा प्रभु का जो रूप है, जो स्वरूप है या स्वभाव है, वैसा हम बन जाएगा. आणि ज्याप्रमाणे प्रभूचं स्वरूप आहे त्याच्याप्रमाणे आपण होऊन जाऊ. वो क्या है? उसका स्वभाव. आणि तो आहे त्याचा स्वभाव. आज हमें ईश्वरीय स्वभाव मिला है, आणि आज आपल्याला ईश्वरीय स्वभाव हा मिळालेला आहे. पर उसकी परिपूर्णता कब मिलेगा? आणि त्याची परिपूर्णता आपल्याला कशी मिळेल? जब यीशु मसीह आएगा तब. आणि ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त येईल त्या वेळेला. ईश्वरत्व में कभी भी उसका तुल्य कोई भी सृष्टि नहीं बन सकता. आणि ईश्वरत्वामध्ये कुठलीही सृष्टी त्याच्या बरोबरीची नाही होऊ शकत. वो त्रिएक परमेश्वर, वो त्रिएक परमेश्वर हमेशा अकेले रहेगा. आणि तो त्रिएक परमेश्वर नेहमी एकटा राहील. पर जो भविष्य में हम प्रभु के साथ रहेगा, आणि भविष्यामध्ये आपण प्रभूच्या सोबत राहू, लेकिन हम परमेश्वर बनकर नहीं रहेगा. आणि आपण परमेश्वर बनून नाही राहणार. हम प्रभु की मुंह देखेगा, आणि आपण प्रभूचं तोंड पाहू. है ना. मतलब जब प्रकाश वाक्य 21 अध्याय का 3-4 प्रगटीकरण 21 अध्याय 3 आणि 4 वचन. वे उसका मुंह देखेंगे हाँ. और उसका नाम उनके माथों पर लिखा हुआ होगा. देगा, मतलब हमारा हम उसको देख पाएगा. मतलब सृष्टि कभी भी, कोई भी सृष्टि प्रभु को मुंह नहीं देख सकता. आणि कुठलीही सृष्टी प्रभूचा चेहरा नाही पाहू शकत. परंतु प्रभु ने मंडली को, मंडली भी विजयी लोग, आ- विजयी लोगों को ये अनुग्रह प्रभु ने दिया है. आणि प्रभूने मंडळीमध्ये जे विजय लोक आहेत त्यांच्यावर ही कृपा केलेली आहे. हमारे ये पूरा प्रयास किसके लिए प्रिय? आणि आपला हा सगळा प्रयत्न कशा करताय प्रियनो? मैं दिन रात मैं इस बात के लिए प्रयत्न में हूँ. नासिक मंडली के सब लोग सिर्फ उधर मिलना उतना ही नहीं, विजयी लोगों में मिलना चाहिए. आणि नाशिक मंडळीचे सर्व लोक तिथं भेटले पाहिजे एवढंच नाहीये तर ते विजयी लोकांमध्ये भेटले पाहिजे. और प्रभु का अनुग्रह से बहुत लोग शिक्षण में बराबर प्रभु में आगे बढ़ रहे हैं. आणि देवाच्या कृपेने पुष्कळ लोक शिक्षणामध्ये बरोबर प्रभू मध्ये वाढत आहे. है, हमारे जीवन में कोई कमी घटी है वो नहीं, मतलब आणि आपल्या जीवनामध्ये काही कमतरता आहे त्याला नाही महत्व. उस दिन विजयी होकर के मिलने का अर्थ भी हम समझना चाहिए. आणि त्या दिवसामध्ये विजय लोकांमध्ये भेटण्याचा अर्थ सुद्धा आपण समजायला पाहिजे. जानना प्रिय, हर एक रोज जो आपको सिखाता है वो बात को सही प्रकार आत्मा में जानने के लिए यत्न करना. आणि दररोज तुम्हाला जे शिकवलं जातं ते आत्म्यामध्ये योग्य प्रकारे जाणण्याचा प्रयत्न करा. हमें प्रभु अपने साथ सिंहासन में बैठाएगा, आणि प्रभू आपल्याला त्याच्या सोबत त्याच्या सिंहासनावर बसवेल. लेकिन जब उसका 22 अध्याय का उसका 4 वचन पढ़ना. आणि 22 अध्याय 4 वचन वाचा. वे उनका मुंह देखेंगे हाँ. और उनके नाम उनके माथे पर लिखा हुआ होगा. हाँ, नहीं मतलब 22 अध्याय का 4 वचन. 3 फिर श्राप न होगा और परमेश्वर और मेमने का सिंहासन उनका आराधना करेगा. हाँ उसकी आराधना करेंगे. तीसरा में क्या तीसरा में? हाँ पढ़ और रहा हूँ. उसके दास उसकी आराधना करेंगे. हाँ, मतलब हम लोग प्रभु की आराधना करेगा. आणि आपण प्रभूची आराधना करू. तो आराधना का योग्य कौन है? आणि आराधनास योग्य कोण आहे? सिर्फ त्रिएक परमेश्वर. आणि केवळ त्रिएक परमेश्वर. बात समझ में है ना? समजलं ना? हम परमेश्वर के समान बन जाएगा तो फिर आराधना हमको भी मिलेगा. आणि आपण जर देवा समान झालं तर आपली पण आराधना व्हायला पाहिजे. सबको समझ में आया? सगळ्यांना लक्षात आलं? हम कभी आराधना के योग्य नहीं, आपण कधीही आराधनास योग्य नाही. कोई भी सृष्टि आराधना के योग्य नहीं, आणि कुठलीही सृष्टी आराधनास योग्य नाही. स्वर्गदूत भी आराधना के योग्य नहीं. आणि स्वर्गदूत सुद्धा आराधनास योग्य नाही. है सर? तो हमें जो मिलने वाला सृष्टि हो वो करके भी हमें मिलने वाला पद भी हो, सबसे अतुल्य एक बात है. आपण सृष्टी असताना सुद्धा आपल्याला मिळणारे जे पद आहे ते एकदम अतुल्य अशा गोष्टी आहेत. स्वर्गदूत तक हमारी सेवक आत्मा बन गया. आणि स्वर्गदूत सुद्धा आपले सेवक आत्मा झाले. Praise the Lord. प्रभु ने हमें उसके लिए मतलब मोहर लगा चुका है. आणि प्रभूने त्याच्याकरता आपल्याला मुद्रांकित केलेलं आहे. प्रभु ने बोला है कि मेरा है. आणि प्रभूने म्हटलेलं आहे की हे माझे आहे. तो हम प्रभु का है ये जान करके हमें रोज जीना है. आणि आपण प्रभूचे आहोत हे जाणून आपल्याला जीवन जगायचंय. तो इसलिए यूहन्ना यहाँ पर बोलता है, आणि म्हणून योहान या ठिकाणी म्हणतो मतलब हम लोग जो हमें मिलने वाला उस पदवी के बारे में मतलब इस दुनिया में रह करके हम कितना भी आत्मिक जन है अभी भी उसका समझ बहुत सीमा में रहता. आणि मग येणाऱ्या युगामध्ये आपल्याला मिळणारं जे पद आहे त्याच्या संबंधाने आपण कितीही चांगलं शिक्षण प्राप्त केलं तरी सुद्धा त्याच्या संबंधाने समज आपल्याला कमीच राहील. अभी हम यीशु मसीह के स्वभाव में कहाँ तक पढ़ा? आणि आता आपण येशू ख्रिस्ताच्या स्वभावामध्ये कुठपर्यंत वाढलो? यीशु मसीह ने बोला ना मैं नम्र और दीन है. आणि येशू ख्रिस्ताने म्हटलं ना मी नम्र आणि दीन आहे. कितने लोग सच्चा दिल से बोलो हमें बहुत आणि
झूठ मत बोलना। अब बोलो अपने आप को मैं बहुत नम्र है, बोलू सकेगा? आणि खोटं नका बोलू, पण एकदम तुम्ही खऱ्या अंतःकरणाने असं म्हणू शकाल की हो मी खरोखर खूप नम्र आहे दीन आणि मी खूप दीन आहे। ऐसा क्यों? इतना बोल दिया तो शक्ल बढ़ जाएगा। आणि हे असं काय, एवढं जर बोललं तर मग चेहरा बदलतो। सही बात है। खरं आहे का? हमारे में कहा दीनता, हमारे में कहा नम्रता। अरे हम तो अपने आप को बहुत समझता। आणि आपल्यामध्ये कुठे दीनपणा आहे, कुठे नम्रपणा आहे? आपण स्वतःला तर खूप काही समजतो। सही बात है। खरं आहे ना? हमें कितना नम्र बनना चाहिए। आपल्याला किती नम्र व्हायचंय हमें रोज रोज हमें अपने को शून्य करना। आणि दररोज दररोज आपण स्वतःला शून्य करायचं हमें प्रभु से विनती करना, प्रभु आप मुझ में भर जाओ। आणि आपण प्रभूकडे विनंती करायची की हे प्रभु तू माझ्यामध्ये भर, मैं अपने आप को खाली करता हूँ, आणि मी स्वतःला रिकामा करतो आप मुझ में भर जाओ। आणि तू माझ्यामध्ये भरून जा। प्रियो, यीशु मसीह हमारे में भरना है तो हमें स्वयं को खाली करना इतना आसान बात नहीं। आणि प्रभू येशू ख्रिस्त जर आपल्यामध्ये जर भरायचं तर आपण स्वतःला रिकामा करणं एवढं सहज नाहीये। कभी एक दिन भी अपने आप को खाली करने में सक्सेस हुआ? आणि कधी एक दिवस सुद्धा आपल्या स्वतःला रिकामा करण्याकरता आपण यशस्वी झालो का? और हम प्रभु से भर सका? आणि प्रभूमध्ये आपण भरू शकलो का? बहुत बड़ी बात। आणि खूप मोठी गोष्ट आहे। आत्मा में रोज भरना चाहिए ना। आणि आत्म्यामध्ये दररोज भरायला पाहिजे ना। आत्मा में भरना है तो हमें उसी प्रकार के एक समर्पण चाहिए प्रिय। आणि आत्म्यामध्ये जर भरायचंय तर तशा प्रकारचं एक समर्पण असलं पाहिजे। आत्मा में भरा हुआ व्यक्ति ही, ये आत्मा में भरने का अर्थ वो पानी है क्या ऐसा उंडेलने के लिए, भरने के लिए? आणि आत्म्यामध्ये भरायचं म्हणजे ते काय पाणी आहे का? त्या पाणी आपल्यामध्ये ओतल्या जाईल। भरने का अर्थ क्या? आणि भरण्याचा अर्थ काय आहे? हम प्रभु को संपूर्ण नीति में मिल जाना। आणि प्रभू करता संपूर्णरित्या आपण उपलब्ध राहणं। हाँ, उपलब्ध रहना है, मतलब स्वाधीन हो जाना, अधीन हो जाना। आणि प्रभूच्या कार्याकरता आपण प्रभूला अधीन होऊन जाणं। कभी एक दिन भी उसके लिए कोशिश किया? आणि एक दिवस तरी त्याच्याकरता आपण प्रयत्न केला का? प्रियो, उसके बिना उसका आगे का तीसरा वचन यूहन्ना 3:3। योहान 3 अध्याय त्याचं 3 वचन। और जो कोई उस पर यह आशा रखता है हाँ। वह अपने आप को वैसा ही पवित्र करता है हाँ। जैसा वह पवित्र है। बाप रे, वो प्रयोग वाला हम लोग देखना। आणि तो शब्द प्रयोग आपण जरा पडताळा। यीशु मसीह जैसे पवित्र है, आणि येशू ख्रिस्त जसा पवित्र आहे वैसे हमें अपने आप को पवित्र पवित्र करना आणि है। त्याप्रमाणे आपण स्वतःला पवित्र करायचंय। हमें रोज अपने आप को पवित्र करने के यत्न में रहना। आणि दररोज आपण स्वतःला पवित्र करण्याच्या प्रयत्नामध्ये राहायचंय। आज भी बहुत लोगों को प्रभु को चाहिए, लेकिन प्रभु को नहीं मिलता, प्रभु उनको इस्तेमाल नहीं कर पाता। कारण आणि पुष्कळ लोकांना प्रभूची गरज आहे, पण तरी सुद्धा ते लोक प्रभू करता उपलब्ध होऊ शकत नाही आणि प्रभू त्यांच्यामध्ये कार्य करू शकत नाही। कारण का? क्योंकि वो पवित्र नहीं करता। आणि ते आपल्या स्वतःला पवित्र नाही करत। प्रभु किसको इस्तेमाल करेगा? आणि प्रभू कोणाला उपयोगात आणेल? प्रभु का एक उपयोगी व्यक्ति या बर्तन बनना है तो क्या करना चाहिए? आणि प्रभू करता एक उपयोगी पात्र जर व्हायचंय तर आपण काय करायला पाहिजे? दूसरा तिमोथी 2 अध्याय का 21 वचन हमेशा याद रखना। दुसरं तिमोथेला पत्र 2 अध्याय त्याचे 21 वचन नेहमी लक्षात ठेवा। यदि कोई अपने आप को इनसे शुद्ध करेगा हाँ। तो वह आदर का बर्तन हाँ। और पवित्र ठहरेगा हाँ। और स्वामी के काम आएगा हाँ। और हर भले काम के लिए तैयार होगा। हाँ, देखा, मतलब स्वामी के काम में आने वाला एक व्यक्ति अपने आप को इन सारी बुराइयों से दूर रहकर पवित्र जीवन बिताने के लिए प्रयास में रहेगा। आणि जो कोणी स्वामीच्या कामाकरता यायचा जर इच्छा आहे तर मग तो प्रत्येक वाईटापासून आपल्याला जपून ठेवेल। कितना समाधान है। आणि केवढी अद्भुत गोष्ट आहे। प्रियो, प्रभु के सानिध्य में रहने के लिए हम आज भी कितना टाइम निकाल पाए? आणि प्रभूच्या जवळ राहण्याकरता आजही आपण किती वेळ काढू शकलो? आपका समय प्रभु के लिए अलग कर पाया? आणि तुम्ही आपला वेळ प्रभू करता वेगळा करू शकले? हमारे काम और लोगों के लिए एक आशीषदायी रहा? आणि आपलं काम इतर लोकांकरता एक आशीर्वादित राहिलं का? फार प्रेम। प्रभु हमें बहुत अवसर देता है। आणि प्रभू आपल्याला खूप संधी देतो। समय को, अवसर को बहुमूल्य जान। आणि वेळेचा तुम्ही सदुपयोग करा। अभी ज्यादा हमें ऐसा कार्य करने के लिए अभी वक्त नहीं है प्रिय। आणि आता असं कार्य करण्याकरता जास्त वेळ नाहीये।
बहुत बड़ा रह गया, आणि खूप कमी वेळ राहिला इसलिए क्या करना, आणि म्हणून काय करायचंय सच्चा दिल से आणि खऱ्या हृदयाने एक अपने ही भाई बहन को प्रोत्साहन करो। आणि आपण आपल्याच भावा बहिणीला प्रोत्साहन करा। जो भी थोड़ा सा ठंडा लगता है, उनको लग रहा है, उनको थोड़ा प्रोत्साहन करके वो प्रोत्साहन का एक छोटा काम में भी आपको कितना बड़ा प्रतिफल मिलने वाला है, मालूम है आपको? आणि मग ज्या वेळेला आपण आपल्या भावा बहिणीला जे आपल्याला वाटतं की थोडेसे थंड झाले तर त्याचं केवढं मोठं प्रतिफळ मिळणार आहे माहिती का? एक व्यक्ति को भी अगर आप प्रोत्साहन करता है, आणि एका व्यक्तीला जर तुम्ही प्रोत्साहन करता एक नया व्यक्ति को भी आप प्रभु की उपस्थिति में अगर लेकर आता है, आणि एका नवीन व्यक्तीला जर तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये जर घेऊन येता तर प्रभु का दिल पे बहुत आनंद होता है। आणि प्रभूच्या हृदयामध्ये खूप आनंद होतो हम प्रभु का दिल को ठंडा करने वाला बने। आणि प्रभूच्या हृदयाला आपण थंड करणारे व्हावं। आज दुनिया के लोगों का अवस्था के कारण प्रभु का दिल जल रहा है। आणि लोकांच्या अवस्थेमुळेच प्रभूचं हृदय जे आहे ते जळत आहे दुनिया भयंकर प्रभु का क्रोध की उस कटोरा पीने जा रहा है। आणि जग जे आहे ते प्रभूच्या प्रकोपाचा भयंकर तो कटोरा प्यायला जात आहे हम प्रभु का लोगों के कारण प्रभु थोड़ा देर कर रहा है, आणि प्रभूचे जे लोक आहेत त्यांच्यामुळे प्रभू यायला उशीर लावत आहे लेकिन हम प्रभु का लोग कहता है, लेकिन आणि आपण प्रभूचे लोक म्हटला जातो पण आज हमारे जीवन से प्रभु को आनंद मिलता है कि नहीं? आज आपल्या जीवनाच्या द्वारे प्रभूला आनंद मिळतो का? मैं सही प्रकार प्रभु के आगमन की बात हो रही है। आणि योग्य प्रकारे प्रभूच्या आगमनाची वाट मी पाहत आहे का? प्रभु के साथ कौन रहेगा? आणि प्रभू सोबत कोण राहील? प्रभु के तंबू में कौन वास कर पाएगा? आणि प्रभूच्या तंबूमध्ये कोण वास करू मैं शकेल? एक होमवर्क के लिए एक पाठ आपको देता हूँ आणि तुम्हाला गृहपाठ म्हणून एक अध्याय देतो और कल उसका विश्लेषण करूंगा। आणि उद्या त्याचं विश्लेषण करेल। क्या है मालूम है? तो काय माहिती का? देखा दावीद पक्का दिल के जैसा दावीद ने एक गीत गाया। आणि प्रभूच्या हृदयाप्रमाणे असलेला दाविदाने एक गीत गायलं अब उसका पहला वचन सवाल है, आणि त्याचा पहिलं वचन जे आहे तो प्रश्न आहे बाकी 2 से 5 तक का वचन जवाब है और उस जवाब में उपदेश उत्तर है। आणि 2 ते 5 वचनामध्ये उत्तर आहे आणि ते 10 प्रकारचे उत्तर आहे। आप लोग ध्यान करके आना। आणि तुम्ही मनन करून या। वास्तव में मानो सिर्फ ध्यान करके आना नहीं, ध्यान में रहकर जीना। आणि फक्त तुम्ही ते लक्षात ठेवून या असं नाहीये, तर मग ते चांगल्या प्रकारे अध्ययन करून या। क्योंकि अभी उसका पहला वचन सिर्फ पढ़ेंगे। आणि हे त्यात परमेश्वर, हाँ, हे परमेश्वर, हाँ। तेरे तंबू में कौन रहेगा? कौन रहेगा? इधर इधर बैठा हुआ कौन कौन रहेगा? तेरे पवित्र पर्वत पर हाँ। कौन बसने पाएगा? कौन बसने पाएंगे? उस नया यरूशलेम में कौन बसने पाएंगे? आणि त्या नवीन यरूशलेम मध्ये कोण वास करतील? उसका उत्तर 2 से 5 तक के वचनों में 10 उत्तर दिया है, 10 उत्तर। आणि त्याचं जे उत्तर आहे ते 2 ते 5 वचनामध्ये 10 उत्तर दिले। आप लोग ध्यान करना और कल आना ताकि मुझे समझाने के लिए आसानी बने। आणि तुम्ही मनन करून या म्हणजे तुम्हाला समजून सांगणं मला सोपं जाईल। तो आप सबको बहुत आशीष दे, आणि प्रभू तुमच्या सर्वांना खूप आशीर्वाद देव। प्रभु को महिमा मिले। प्रभूला गौरव करो। आमीन।